हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण। आज आपण धडा 4 कोण व कोणांच्या जोड्या यामधील सराव संच 15 पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये मसावी आणि लसावी कशी काढायची हे शिकलो आहोत, तेही सोप्या पद्धतीमध्ये। तुम्ही जर अगोदरचे सराव संच पाहिले नसतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन नक्की पहा। आपल्या चॅनलमध्ये तुमच्या वर्गातील सर्व सराव संच उपलब्ध आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील सराव संच 15 हे पाहणार आहोत। खूपच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। मी तुम्हाला या सराव संचामधील सर्व उत्तरे तर सांगणारच आहेत, पण ते कशी आली तेही तुम्हाला समजवणार आहेत। म्हणजे तुम्हाला अशीच जर दुसरी गणित पेपरमध्ये सोडवायला आली तर ते तुम्हाला सोडवण्यात काहीच अडचण राहणार नाही। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर अशीच यापुढील सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। सराव संच 15, आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा। पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर आता हे माहीतच झालं असेल, असं या चिन्हाला कोन असं म्हणतात आणि प्रत्येक कोणाचं नाव असं हे कोन लिहून 3 अक्षरात लिहितात। जसं की इथं पहा, कोन AWB म्हणजे AWB म्हणजे हा कोन। कोणात प्रत्येक कोणामध्ये जो हा शिरोबिंदू असतो त्याचा तो बिंदू आपल्याला मध्ये घ्यायचा आहे। जर आपल्याला हा कोन दाखवायचा आहे तर आपल्याला त्याचा वरचा शिरोबिंदू पहिल्यांदा घ्यायचा किंवा दोन्हीपैकी कोणताही शिरोबिंदू पहिल्यांदा लास्टला घेतला तरी चालेल, परंतु हा मधला जो शिरोबिंदू आहे जो आपल्याला कोन दाखवतो तो हमेशा मध्येच घ्यायचा असतो। तर हे झालं कोन लिहिण्याची पद्धत। आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आता आपल्याला ही सारणी पूर्ण करायची आहे या कोणाचं निरीक्षण करून। तर पहा, अंतर्भागातील बिंदूंची नावे लिहायची आहेत। अंतर्भागातील बिंदूंची नावे म्हणजे काय, जे कोणाच्या अंतर्भागात असतात। म्हणजे इथं पहा, आपल्याला इथं एक उदाहरण करून दाखवलं आहे, त्यामध्ये तुम्हाला अंतर्भाग आणि बाह्यभाग हे कळेल। तर पहा, या आकृतीमध्ये बिंदू N, बिंदू M, बिंदू T यांसारख्या बिंदूंचा समूह म्हणजे कोन PQR चा अंतर्भाग होय। म्हणजे कोन PQR या कोनातील हे बिंदू जे आहेत ते कोन PQR चा अंतर्भाग झाला आणि हे बाहेरचे जे बिंदू आहेत म्हणजे बिंदू G, D, S, E हे जे बिंदू आहेत ते कोनाचा बाह्य भाग झाला। आणि पहा, आणि हे जे बिंदू आहेत जे कोनाच्या भुजांवर आहेत त्या कोनांना म्हणतात कोनाच्या भुजांवरील बिंदू। समजलं। आता हे झाला पुढचा अंतर्भाग, हा झाला बाह्यभाग। पहा, आपण कोणता कोन बघत आहोत, PQR म्हणजे हा कोन बघत आहोत। तर या कोनाचा अंतर्भाग हा झाला आणि हा बाह्यभाग। तसंच आता आपल्याला या आकृतीमध्ये सांगायचं आहे अंतर्भागातील बिंदूंची नावे। तर अंतर्भागातील बिंदू कोणते कोणते झाले, बिंदू N, बिंदू X, बिंदू C, बिंदू R। तर बिंदूची नावे कसे लिहितात, बिंदू लिहायचं आहे पहिल्यांदा आणि नंतर बिंदूचं नाव लिहायचं आहे। बिंदू N, बिंदू X, बिंदू C आणि बिंदू R। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं कोणतेही बिंदू मागे पुढे लिहिले तरी चालतात, कोणताही बिंदू अगोदर लिहा किंवा नंतर लिहा चालेल, परंतु अशी तुम्हाला बिंदूची नावे लिहायची आहेत। हे जे 4 R, N, C, X, NX म्हणजे R, N, C, X हे जे कोन आहेत ते तुमच्या अंतर्भागातील बिंदूंची नावे आहेत। कोण म्हणत आहे मी, बिंदू हे जे बिंदू आहेत R, X, N, C हे जे 4 बिंदू आहेत ते तुमच्या अंतर्भागातील बिंदू आहेत। आणि आता बाह्य भागातील बिंदूंची नावे लिहायची आहेत। आता जो हे AWB हा जो कोन आहे त्याच्या बाह्य भागातील बिंदू कोणते कोणते आहेत, बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V, बिंदू Y हे जे आहेत आपले बाह्य भागातील बिंदू आहेत।
हे पहा, मी इथं बिंदूंची नावे लिहिली आहेत. TUQVY हे आपले बाह्य भागातील बिंदूंची नावे आहेत. आता कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावं. आता मी तुम्हाला सांगितलं आहे कोणांच्या भुजांवरील म्हणजे कोणते, तर बिंदू A, बिंदू W, बिंदू G, बिंदू B. पहा, यात जे कोणाच्या ज्या रेषा असतात त्या रेषेवर जे बी बिंदू असतात ते कोणांच्या भुजांवरील बिंदू असतात. तर पहा, इथं मी लिहित आहे बिंदू A, बिंदू W, बिंदू G आणि बिंदू B. बिंदू A, बिंदू W, G आणि B हे आपले बिंदूंची नावे झाले. आणि हा झाला आपला प्रश्न पहिला. समजलं मुलांनो? जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे, मी तुम्हाला तो समजवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला पुढचा प्रश्न पाहू. खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संलग्न कोन म्हणजे काय हे शिकणं महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला संलग्न कोनाच्या जोड्या ओळखता येतील. तर पहा, संलग्न कोन म्हणजे काय, तर दोन लगतचे कोन. पहा इथं कोन, आता इथं कोन आहे हा एक आणि हा एक. आता पहा, मी तुम्हाला एक आकृतीमधून अगोदर समजवते. पहा, ही आकृती आहे. आपण नावे वगैरे जाऊ द्या, तुम्हाला कन्फ्युजन होईल. आपण असंच न नाव लिहिता, कोणाचं नाव लिहिता आपण तुम्हाला पहिल्यांदा संलग्न कोन म्हणजे काय हे समजवते. ही आकृती आहे. आता यामध्ये हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे, दोन आहेत. हे जे कोन आहेत याला संलग्न कोन म्हणतात. परंतु पहा, संलग्न कोन म्हणजे काय, ज्या दोन कोनांची भुजा कोणतीही एक भुजा सामायिक असते. म्हणजे पहा, आता हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे. या दोन कोनामध्ये ही जी भुजा आहे ती सामायिक आहे, म्हणजे दोन्हीची भुजा ही एकच आहे. आणि अजून एक अट आहे की ह्या सामायिक भुजेच्या आणि ही जी सामायिक भुजा आहे ही भुजा सोडून उरलेल्या दोन भुजा ह्या भुजाच्या विरुद्ध साईडला असतात. म्हणजे पहा, आता हे दोन संलग्न कोन आहेत, तर ही सामायिकतेची भुजा आहे आणि उरलेल्या दोन भुजा याच्या विरुद्ध दिशेला आहेत. म्हणजे ही एक भुजा आणि ही एक भुजा, एक ह्याच्या विरुद्ध इकडं आहे आणि एक त्याच्या विरुद्ध इकडं आहे. पहा, हे तुम्हाला समजलं. दोन अटी आहेत की एक सामायिक भुजा असली पाहिजे आणि उरलेल्या दोन भुजा विरुद्ध असल्या पाहिजेत, म्हणजे एक इकडे आणि एक तिकडे. समजलं? तर आता तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे. आता जर हा कोन आणि पूर्ण हा कोन, समजलं, हा कोन आणि हा एक, म्हणजे पहा मी इकडे तुम्हाला दाखवते, हा कोन आणि जो पूर्ण हा कोन आहे, या दोन्ही कोनामध्ये, या कोनामध्ये आणि ह्या पूर्ण कोनामध्ये ही जी भुजा आहे ती सामायिक आहे, म्हणजे या कोनाची पण आहे आणि या कोनाची पण आहे. परंतु हे दोन कोन एक होतील का, सामायिक संलग्न असतील का, नाही. कारण ही जी सामायिक भुजा आहे ह्या भुजेच्या उरलेल्या दोन्ही भुजा एकाच साईडला आहेत. पहा, विरुद्ध साईडला नाहीत. म्हणून सामायिक भुजा असणं हेच महत्त्वाचं नाही, तर त्या उरलेल्या दोन भुजा त्या सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूस असल्या पाहिजेत. ह्या दोन अटी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. संलग्न कोन म्हणजे काय, तर संलग्न कोनाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो. शिरोबिंदू म्हणजे काय, इथला जो बिंदू असतो तो शिरोबिंदू. समजलं? संलग्न कोनांचे अंतर्भाग विभिन्न असतात. पहा, या कोनाचा आणि या कोनाचा अंतर्भाग म्हणजे हा भाग विभिन्न आहे ना, तसंच या दोन्ही कोनांचे म्हणजे संलग्न कोन जे पण असतील त्याचे अंतर्भाग विभिन्न असतात. तर चला, आता संलग्न कोन तुम्हाला समजलं असेल, नाही पण समजलं असेल, आता तुम्हाला आपण हा प्रश्न करताना समजून जाईल. तर चला, खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. तर आपल्याला या आकृतीमध्ये पाहायचं आहे अगोदर संलग्न कोन कोणते कोणते बनतील. तर पहा, इथं आपल्याला या भुजेवरून जर बघितलं आपण, तर ही भुजा जी आहे या कोनाची पण आहे आणि या कोनाची पण आहे. म्हणजे कोन A
एन सी या कोणाची पण आहे आणि कोण बी एन सी ह्या पण कोणाची आहे. एक अट पूर्ण झाली की संलग्न कोणाची एक भुजा ही सामायिक असते, ही अट पूर्ण होत आहे. आणि उरलेल्या दोन भुजा विरुद्ध बाजूस असतात, ही पण अट पूर्ण होते. आणि त्याचा शिरोबिंदू एकच असतो, सामायिक असतो, ही पण अट पूर्ण होत आहे. म्हणजे हे दोन कोण आपले संलग्न आहेत. तर आपण लिहायचं आहे इथं, पहा मी इथं लिहिलं आहे कोण एन सी व कोण बी एन सी हे दोन संलग्न कोण आहेत. तर तसंच आता ह्या पण भुजेचं होतं की कोण ही पण भुजा आहे जी की बी एन ए या पण कोणाची भुजा आहे आणि ए एन सी या पण कोणाची भुजा आहे. तर आणि ह्याच्या दोन्ही उरलेल्या बाजू पण विरुद्ध आहेत, म्हणजे हे पण दोन कोण संलग्न आहेत. तर आपण या पण दोन्ही कोणाचे नाव लिहायचे आहेत. कोण बी एन ए, कोण बी एन ए व कोण बी एन ए व कोण ए एन सी, ए एन सी. तसंच या पण भुजेसोबत होतं, ही पण भुजा या दोन कोणांची सामायिक भुजा आहे आणि ह्या भुजेच्या उरलेल्या दोन भुजा विरुद्ध आहेत. तसंच आपले हे पण कोण सामायिक होतात, कोण बी एन सी व कोण बी एन सी लिहिलं, कोण बी एन ए हे पण कोण आपले सामायिक होतात. हे तर झालं या आकृतीचं. आता ही अजून एक आकृती दिली आहे, आपण त्या पण आकृतीमध्ये पाहू संलग्न कोण कोणती होतात. तर पहा इथं हा आपल्याला दिसत आहे, ही एक भुजा दिसत आहे जी की या दोन कोणांची सामायिक भुजा आहे. कोण पी क्यू टी आणि पी क्यू आर याची सामायिक भुजा आहे आणि उरलेल्या दोन भुजा या सामायिक भुजेच्या विरुद्ध साईडला आहेत आणि याचा शिरोबिंदू सुद्धा सामायिक आहे. तर हे पण इथं पण आपल्या तिन्ही अटी पूर्ण होत आहेत. म्हणजे आपल्याकडे कोण पी क्यू आर व कोण पी क्यू टी हे दोन कोण आपले संलग्न कोण आहेत. तर पहा अजून कुठले कोण आहेत का या आकृतीमध्ये संलग्न. तर इथं एक कोण दिसत आहे, परंतु हा एकच दिसत आहे इथं, त्याच्या दुसरा कोण किंवा दुसरी भुजा आपल्याला इथं दिसत नाही. तर हा तर कोण नाही. परंतु पहा इथं तुम्ही म्हणसाल की या कोण पी क्यू टी आणि कोण क्यू टी एस ची ही जी भुजा आहे ती सामायिक आहे, परंतु या दोन कोणांचा हा शिरोबिंदू वेगवेगळा आहे. तर हा आपला संलग्न कोण होत नाही. तर या आकृतीमध्ये एकच संलग्न कोण आहे, पी क्यू टी आणि पी क्यू आर. आपल्याला संलग्न कोण होण्यासाठी फक्त भुजा सामायिक असणं महत्त्वाचं नाही, आपल्याला शिरोबिंदू सुद्धा सामायिक असणं महत्त्वाचं आहे. तर समजलं तुम्हाला संलग्न कोणाचं. तर चला पुढची आकृती पाहूयात. कोणांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का, संलग्न नसल्यास कारण लिहा. तर पहा आता आपल्याला इथं संलग्न आहेत का नाही सांगायचं आहे. आपल्याला काही कोण दिले आहेत, तर चला एक एक पाहूयात. पी एम क्यू व कोण आर एम क्यू. आता पाहायचं आहे अगोदर हे कोण कुठं दिले आहेत. पी एम क्यू कुठं आहे, पी कुठं आहे, पी एम क्यू म्हणजे हा जो कोण आहे तो. आणि दुसरा कोणता आहे, आर एम क्यू, आर एम आणि क्यू म्हणजे हा कोण. ओके. तर हे दोन कोण आता आपल्याला संलग्न आहेत का नाही हे सांगायचं आहे. तर पहिल्यांदा पहा याचा शिरोबिंदू एक आहे का, आहे. यम हा शिरोबिंदू आहे, दोघाचा एकच आहे. तर आता दुसरी गोष्ट पाहायची आहे, याची एक भुजा सामायिक आहे का, तर आहे. ही जी भुजा आहे, भुजा क्यू, ही जी भुजा आहे ती सामायिक आहे. आता तिसरी गोष्ट आपल्याला काय पाहिजे आहे, उरलेल्या दोन भुजा विरुद्ध ह्या सामायिक भुजेच्या विरुद्ध साईडला आहेत का, तर आहे. यम आणि ही जी भुजा आहे ही पण विरुद्ध बाजूला आहे क्यू एम पीची, आणि या क्यू एम आरची जी भुजा ही आर आहे ही पण विरुद्ध बाजूला आहे. याच्या इकडून एक आहे आणि याच्या इकडून एक आहे. तर हो आहे, हा संलग्न कोण आहे.
प्रश्न दुसरा आता पहा, कोण आर एम क्यू, कुठे आहे आर एम क्यू, आर एम आणि क्यू हाच आपण आता पाहिलेला हा कोण. ओके, हा कोण. ओके, मी थोडीशी वेगळी डिझाईन बनवते तुम्हाला समजेल. आर एम क्यू. ओके, दुसरा कोण एस एम आर, एस एम आणि आर, हा एस एम आर म्हणजे हा कोण. ओके, हा जो कोण आहे आता एक एक आपल्याला आपले अट पाहायची आहे, पूर्ण होते का. शिरोबिंदू एक आहे, ती बरोबर झालं. नंतर आपण दुसरं पाहायचं आहे, सामायिक भुजा आहे का, तर आहे का सामायिक भुजा तुम्ही मला सांगायचं आहे. पहा, या कोणाच्या या दोन भुजा आहेत आणि दुसऱ्या या कोणाच्या या दोन भुजा आहेत, ही भुजा सामायिक आहे. परंतु उरलेल्या दोन्ही भुजा या सामायिक भुजेच्या विरुद्ध साईडला आहेत का, तर नाही, एकाच साईडला आहेत. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंतर्भागही या कोणाचा आणि या कोणाचा एक आहे, म्हणजे या आर एम क्यू या कोणाच्या अंतर्भागातच आर एम एस हा पण कोण येत आहे. म्हणजे अंतर्भागही वेगळे नाहीत आणि भुजाही विरुद्ध साईडला नाहीत. हा कोण संलग्न कोण नाही. आणि याचं कारण काय आहे, दोन्ही कोणांचे अंतर्भाग एक आहेत. आणि दुसरी अट काय आहे, सामायिक भुजेच्या उरलेल्या दोन बाजू सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना नाहीत. हे आपलं कारण येतं. पहा, हे दुसऱ्यांदा जे आपल्याला कोण दिले आहेत ते कोण संलग्न कोण नाहीत. आणि त्याचं कारण काय येतं, उरलेल्या दोन बाजू सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना नाहीत आणि दोन्ही कोणांचे अंतर्भाग एक आहेत. तुम्ही या दोन्हीपैकी एक कारण किंवा दोन्ही लिहिले तरी चालेल. ओके, तर आता पुढचं पाहूया. कोण आर एम एस व आर एम टी हे कोण कुठे आहेत, आर एम एस म्हणजे हा कोण, हा जो कोण आहे हा, आणि आर एम आणि टी म्हणजे हा जो कोण आहे मोठा, हा आर एम टी हा कोण. तर पहा आता या कोणाची आणि या कोणाची, हा जो कोण आहे आणि हा जो कोण आहे याची ही जी आर एम भुजा आहे ही एक आहे. परंतु उरलेल्या दोन्ही भुजा ह्या कोणाच्या, म्हणजे ही एक भुजा आणि ही एक भुजा या भुजेच्या म्हणजे सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूस नाहीच, एकाच बाजूला आहेत. म्हणजे ही जी जोडी आहे, हा जो कोण आहे हा संलग्न आहे का, तर नाही. याचं पण कारण हेच येणार आहे, हेच लिहायचं आहे. उरलेल्या दोन बाजू सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना आहेत. आता चौथं पाहूयात. एस एम टी म्हणजे हा जो कोण आहे हा कोण आपल्याला एस एम टी समजलं, हा एस एम टी. नंतर आर एम एस हा कोण, हा. तर पहा आता या दोन कोणामध्ये हा कोण आणि हा कोण यामध्ये जी ही एस एम ही सामायिक भुजा आहे, पहिला अट पूर्ण झाली. दुसरं शिरोबिंदू सामायिक आहे, हे पण पूर्ण झालं. तिसरं सामायिक भुजेच्या उरलेल्या दोन भुजा विरुद्ध बाजूला आहे. पहा, ही पण भुजा विरुद्ध बाजूला आहे आणि ही एका साईडला आहे टी. म्हणजे हे दोन कोण संलग्न कोण आहेत. पहा, हे झालं आपलं सराव संच 15. समजलं का तुम्हाला? काही यामध्ये अडचण असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण याची उत्तरे काढली आहेत, ते तुम्हाला नीट वहीवरती लिहून घ्यायची आहेत आणि याचा अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही. आणि तुम्हाला
पुढील सराव संच पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या चॅनलमध्ये 7वी गणित सराव संच म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुमच्या वर्गातील सर्व सराव संच मी सोडवून दिलेली आहेत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हे आपला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.